तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की दादा मला दूध व्यवसाय करायचा आहे, पण घरचे सपोर्ट करत नाहीत, घरचे नको म्हणतायत. तर मी म्हटलं का काय झालं? तर सध्या शेतकऱ्याचा एक महत्त्वाचा विषय चालू आहे, तो म्हणजे लग्नाचा. तर तू जर दूध व्यवसाय, तर घरचे म्हणतात की तू दूध व्यवसाय केला, शेती केलास तर तुला मुलगी कोण देणार, तुझं लग्नाचं कसं आवडेल, त्यामुळे तू जॉब कर, दूध व्यवसायाच्या काही नादाला लागू नको. असा कित्येक जणांचा प्रश्न आहे. कॉल येते, ते कॉलवरती म्हणतात, आणि दादा तुम्हाला काय अशा अडचणी आल्या नाहीत का, तुम्ही दूध व्यवसाय करताय, तुमचा विषय काय, तुम्हाला काय असे कोण विचारत नाहीत का? तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एवढं सांगायचं आहे की 4 लोक काय म्हणतील याचा तुम्ही विचार करू नका. तुमच्या मनात जे काय आहे त्याविषयी तुम्ही सिद्ध करून दाखवा मित्रांनो. कारण कसं आहे, आपले देखील हे खूप काही हितचिंतक आहेत, म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण हितचिंतक आहेत जे आपल्याला अशा प्रकारे नाव ठेवत असतात, म्हणजे की तुझं शिक्षण झालेलं आहे बाबा, तू जॉब करायला सोडून काय दूध व्यवसाय करताय, तुझं मुलगी कोण देणार, तुझं लग्न कसं होणार. तर अशा प्रकारे देखील आपल्याला टोमणे म्हणा किंवा विचारत असतात. तर मित्रांनो, त्यांना सांगायचं म्हटलं तर शिक्षणाचा विषय धराल तर आपल्या खानदानात कोण शिकलं नाही असं आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे शिक्षणाचा विषयच नाही. आणि नोकरी जॉबचं जर म्हणत असाल तर आपल्याला त्यामध्ये काय इंटरेस्ट नाही, कारण आपल्याला फक्त व्यवसाय करायचा आहे, तो म्हणजे आपला दूध व्यवसाय. आणि कंपनी ही आपली कंपनी आहे, आणि कंपनीचे मालक आपण आहोत, आणि ते नोकर पण आपलं आहोत. आणि तुमचं जर पगार किंवा इन्कम म्हणत असाल तर इथं देतो पण आपणच, घेतो पण आपणच, त्यामुळे विषय नाही. मित्रांनो, कसं आहे, स्वतःचा काहीतरी कसा ब्रँड बनवा, त्यामुळे जेणेकरून तुम्हाला कोणाच्या हातापाया पडण्याची गरज येणार नाही. आणि बाकीचे 4 लोक काय म्हणतात याच्याकडे विचार देऊ नका. मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि आपल्या पेजला जर तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला मात्र फॉलो करा. धन्यवाद.